महाडच्या ऐतिहासिक भूमीत चांदे मैदानावरती आज अभूतपूर्व नेत्रदीपक असा सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला जातोय। स्नेहल जगताप, नाना जगताप, बाबूशेठ खलिंडकर, गजानन अधिकारी, श्रीधर सपकाळ या सर्व सहकाऱ्यांचा, असंख्य सहकाऱ्यांचा, जमाने साहेबांसहित ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा पक्ष सोहळा या ठिकाणी होतो आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, महिला बाल कल्याण खात्याचे मंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, रत्नागिरीचे पक्षाचे अध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मधुकरराव पाटील, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, परदेशी सहकारी विजयरावजी मोरे, उमाताई मुंडे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे उपाध्यक्ष सुभाषजी निकम, तालुक्याचे अध्यक्ष निलेश माडिक, अपेक्षाताई खारेकर, यश जगताप, मेहबूबभाई, काका वैष्णव, राकेश शाह, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित निकम, पेण मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश ठाकूर, शिवधन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन, सर्व सन्मान्य व्यासपीठ, स्नेहलच्या समेत आलेले सर्व सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि पाऊस आल्याच्या नंतर सुद्धा तितक्यात उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम या परिसरातील सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, सुरबानाना टिप्पणीस, क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित, दादासाहेब सावंत, चंद्रकांतजी देशमुख, अण्णासाहेब सावंत आणि महाडचे लोकप्रिय आमदार तितकाच दमदार आवाज स्वर्गीय माणिकाबा जगताप यांच्या पवित्र स्मृतीला मी सुरुवातीलाच विनम्रपणाचे या ठिकाणी अभिवादन करतो। दादा ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, रायगडचा ऐतिहासिक किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केला। अवघ्या हिंदुस्थानचं मानबिंदू छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मियांना सोबत घेत, 18 पगड जातीला बरोबर घेत, बलुतेदारांसोबत घेत स्वातंत्र्याचा हुंकार त्या कालावधीमध्ये राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती शिवरायांनी महाडला ऐतिहासिक जगाच्या पाठीवर तर वेगळं महत्त्व आहेच, सामाजिक समतेचा हुंकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच ऐतिहासिक असलेल्या चौदार ताळ्यावरती 1927 सालामध्ये दिला। हा सुद्धा महाडचा जाज्वल्य इतिहास, सामाजिक समतेचा इतिहास जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने कोरला गेलेला। अशा वेळेला ज्या क्रांतिसिंहाची, ज्या नररत्नांची मी नावं घेतली, शांताराम विल्से साहेबांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे। या साऱ्या बुजुर्गांनी आपापल्या राजकीय जीवनामध्ये या महाड आणि महाडच्या परिसराला एक वेगळं वळण दाखवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला। सामाजिक जडणघडण उत्तम पद्धतीने केली, पण समाज जीवनामध्ये सुद्धा परस्परांच्या बद्दलचा असलेला प्रेम, स्नेह, आपुलकी, राजकीय विरोध राजकीय कारणासाठी राहू शकते, परंतु व्यक्तिगत द्वेषाची कावीळ त्या कालावधीमध्ये कधी केली गेली नव्हती। माणिकरावना मला हा दादा या ठिकाणी कबूल केलं पाहिजे। मी माझ्या अनेक भाषणांमध्ये सतत बोलत आलो। 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी आपण सर्वांनी म्हणून केली। त्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आदरणीय खानविलकर साहेब स्वर्गवासी, वसंतरावजी ओसवाल आणि माणिकराव जगताप या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ या जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये, माझा प्रवेश नंतरच्या कालावधीमध्ये झाला, पण भक्कमपणाने विचाराची साथ देत आम्ही सगळेजण त्या निमित्ताने काम करत आलो आणि 2004 सालामध्ये विक्रमी मतांनी आबा त्यावेळेला विधानसभेवरती निवडून आले। मला माणिकरावांच्या वतीमध्ये मोठेपणाने या ठिकाणी दादा संवाद करायचा आहे। मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष 84 सालामध्ये झालो। माणिकराव त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये काम करतो। विद्यार्थ्यांची चळवळ त्यांनी या महाडच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य त्या कालावधीमध्ये दाखवलं। युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने काम केलं। कळत त्यावेळच्या बुजुर्गांच्या काही राजकीय हेतूंच्यामुळे त्यांच्यावरती त्या कालावधीमध्ये अन्याय झाला असेल, पण 92, 97 आणि त्यानंतरचा 2002 या 3 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून, मी दादा नम्रपणे सांगतोय, माझ्या रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघातून
3 वेगळ्या मतदारसंघातून येण्याचा विक्रम फक्त माणिकराव जगतापाच्या नावावरती आहे, हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. म्हणून अनेक वेळेला अनेक गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात, परंतु मोठेपणाने काम करण्याची मानसिकता माणिकरावांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय निश्चितपणे दाखवली. माझे सुद्धा काही वेळेला प्रसंगी त्यांच्याजवळ राजकीय मतभेद झाले असतील, परंतु परस्परांच्या मध्ये असलेला ओलावा कधी त्या ठिकाणी कधी बाजूला सारला गेला. आज पुन्हा एकदा स्नेहल, तू आणि तुझे सर्व सहकारी दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण जे काय काम करतो, एनडीएमध्ये आपण सहभागी आहोत. नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आपण सहभागी आहोत, याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे. पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सामाजिक समतेचा जो विचार दिला, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत याच विचारावरती चालण्याचा निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून घेतला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मी 65वा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी केला. पण कुठल्याही राजकीय पक्षाला जे यश मिळालं नव्हतं ते दादा महायुतीला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालं. अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, पण या महाडची भूमी आणि महाडचा हा सगळा परिसर याच पद्धतीने घडला गेला. मला दादा अभिमान वाटतो की 75 सालामध्ये या महाडला मी कॉलेजमध्ये होतो. इथे समोर छोटंसं एक पडकं एक इमारत होती आणि या चांदे मैदानावरती मी क्रिकेट खेळत आलो. आणि त्यावेळेचा फॅकल्टीचा बेस्ट क्रिकेटपट्टी म्हणून 75 सालामध्ये या महाडच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये मला त्यावेळेला ट्रॉफी मिळाली. हे मी का सांगतोय, 50 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जिथे राहिलो, ज्या परिसरामध्ये राहिलो, आज पुन्हा एकदा उमेदीने स्नेहल, तू आणि तुझ्या सर्व सहकार्यांसोबत घेत नवा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण काम करण्याचे प्रयत्न करतो आहोत, त्याला या चांदे मैदानावरचा उद्याच्या भवितव्यातला इतिहास घडवण्याचं काम आपण सर्वजण निश्चितपणाने करू. याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका अडत काय करा. आणि म्हणूनच आज एका वेगळ्या भूमिकेतून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळेला हे नेमकं काय कसं याच्याबद्दलचा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. आज तसं बघितलं तर तारीख 18 आपल्याकडे पाऊस 7 जूनला सुरू होतो, पण गेले 2-3 दिवस पावसाचं पर्जन्यमान पडतं आहे. मगाशी लोणेरच्या परिसरामध्ये पाऊस नव्हता, महाड पोलादपूरला पाऊस मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आला. निसर्गाला सुद्धा असं वाटलं की स्नेहल आणि तिचे सर्व सहकारी दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत, आपण पण बरसावं असं निसर्गाला वाटलं म्हणून पाऊस बरसला. काहींनी वल्गना केलं. आमची शक्ती इतकी मोठी आहे की पाऊस सुद्धा पडायला लागला आमच्या भीतीपोटी. असं भय दाखवण्याचे दिवस संपलेत, एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणं चुकीचं ठरू शकतं आहे. दादा, मी गेले 3-4 महिने शांत आहे, पण आज या ठिकाणी आपल्याला एवढ्यासाठीच बोलवलं, मोकळेपणाने काहीतरी संवाद महाडच्या जनतेच्या समोर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. लोकसभेला उभा राहिलो, महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहिलो. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मानणारा मतदार असेल, या सर्वांनी मिळून एक फार मोठी ताकद या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी. मी लोकसभेला निर्वाचित झाल्याच्या नंतर सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि आवर्जून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे ताकद उभी राहिली. ती भारतीय जनता पक्षाची असेल, शिवसेनेची असेल, ती कधीही नाकबूल केली नाही. त्याचबरोबर ती आज या ठिकाणी चांदे मैदानावरती सांगतो आहे की स्नेहल आणि तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा माझ्यासाठी एक मत दिलं नाही. तिने त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे निष्ठेने विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी काम करत होती त्या माध्यमातून तिने त्या ठिकाणी काम केलं. या साऱ्याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,500चं मताधिक्य मला मिळालं. मी कधी नाराजी व्यक्त नाही केली. निजामपूर भागातून मला मताधिक्य मिळालं, गोरेगाव भागातून मला मताधिक्य मिळालं. मतमोडीच्या वेळेला महाड पोलादपूरमधल्या पेट्या यायच्या त्यावेळेला अनिकेत पण तिथं आत होता की नव्हता, यावेळेला नव्हताच, पण बाकीची सगळी मंडळी माझ्यासोबत होती. नाना वगैरे तिकडच्या बाजूला होते आणि त्यावेळेला पेट्या फुटायच्या, त्याला मी पिछाड्यावरती असं सगळं महाड पोलादपूरला चित्र. 3,500चं मताधिक्य मी कधी कोणाला दोष दिला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अर्ज भरायला, महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरायला सुद्धा सुनील तटकरे ऐतिहासिक असलेल्या शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी आला. माझं जे काय मनोगत व्यक्त करायचं होतं ते मी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती उभा राहणारा उमेदवारांचा अर्ज त्या दिवशी भरायचा होता. नजीब मुल्ला सहित अनेकांचा अर्ज भरायचा होता, पण मी त्या ठिकाणी गेलो नाही. मला वाटतं शेखरजी तुमचा पण अर्ज त्या दिवशी कदाचित भरला गेला असेल, पण मी आपल्याकडे फक्त आलो आणि तिथून मी इथे मांडला. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे. आणि आजही मी वीरेश्वर मंदिराच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही स्पष्टपणाने उभी केली होती। हे सुद्धा वीरेश्वर महाराजांची शपथ घेऊन हा सुनील तटकरे ऐतिहासिक तांदे मैदानावरती सांगतोय। मी गणितच मांडतो आज या ठिकाणी। मला 3,500चं मताधिक्य आणि जे निर्वाचित झाले ते किती हजार मतांनी निवडून आले? 27,000 की 29,000? 26,000। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 30,000 मतं ब्रँडेड आहेत, घड्याळाच्या चिन्हावरती बांधले गेलेले मतं आहेत, असं तेच अनेक वेळेला सभांमध्ये सांगत आले। माझी मतं तर मला 100% पडली असती। 30,000 मतं सुभाष देकर आणि मला 3,500चं मताधिक्य मिळालं। उमेदवार पुढचे निवडून आले 26,000ने। माझ्या 30,000 मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहीत धरलं, नाही मिळालं असं ते म्हणतात, आरोप करतात नाही मिळालं असं गृहीत धरलं, तर ते 26,000 मतांनी निवडून आले। ते 26 अधिक 30 60,000 मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। 60,000 मतांनी जर का मला दगा दिला जर का असा असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं। हा आरोप सुनील तटकरे करत नाही। ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडणी करण्याचा प्रयत्न कराल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा गप्प रे, लक्षात नका भागणार, मी संयमी आहे। याचा अर्थ संयमाचा करलोट करण्यासाठी वेडं बाकडं कुठल्याही पद्धतीचा विचार करणे जात असतील ते अत्यंत अयोग्य ठरू शकते। मी अनुभवलं, ज्यावेळेला आपण दादा शिर्डीला होतो, आदितीचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केली। याच बिरवाडी फाट्यावरती असल्यागे शब्दामध्ये शिव्यांची नाकोली सुनील तटकरेला वाहिली। चुकूनही तोंडातना ब्र शब्द मी काढला नाही, नाखोली भाई नाखोली। तो व्हिडिओ सुद्धा सगळीकडे फिरला आणि मी काय पाप केलं? राजकारणामध्ये शेवटी निर्णय त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेत असतात, परंतु वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये आपण काहीतरी करतो अशा भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो, तरीसुद्धा संयम आपण त्या ठिकाणी ठेवला। गोरेगावच्या सभेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बोललं गेलं तरीसुद्धा मी या ठिकाणी बोललो नाही। आज माझं जाहीर आव्हान आहे, एक असा मतदार सांगावा की ज्यांनी सुनील तटकरे सांगितलं की या वेळेला स्नेहलच्या बाजूने मतदान करा, राजकारणामध्ये सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता राहणार नाही। नाहीतर तुमची 60,000 मतं माझ्या वेळेला कुठे गेली त्याचा हिशोब तुम्हाला काहीतरी सांगायला लागेल। हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं। सोबत आहोत, महायुतीमध्ये आहोत, देवेंद्रच्या दादांच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचं गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। अशा वेळेला स्नेहल आणि तुझे असंख्य सहकारी नावं घ्यावीत असे असंख्य जुन्या भावाचे सगळे सहकारी, कारण एकेकाळी आम्ही सर्वांनीच एकत्रित काम केलं। आता हे बाबूशेठ खानविलकर या महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, मला त्यावेळेला उमेदवारांनी सांगितलं की यांची पक्षातून हकलपट्टी करा। मी यांची पक्षातून हकलपट्टी केली। बाबूशेठ खानविलकरांना पक्षातून काढण्याचा आदेश आता मी राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी केला आणि त्यांचे जिल्हा प्रमुख आदितीच्या मतदारसंघात कार्ला गावाच्या हॉटेलामध्ये उमेदवार जे त्या ठिकाणी शिवसेनेचे होते त्यांच्या समेत हितगुज करताना फोटो आला। मी त्यांना विचारले हे काय, मला त्यांनी सांगितलं मी त्यांना आज पदावर काढीन, उद्या पदावर काढीन, परवा काढीन, शेवटपर्यंत त्यांना काय पदावर काढलं नाही। माझा कधी आग्रह राहिला नव्हता, उलट मी 30,000चं मला मताधिक्य होतं, आदिती 83,000च्या मताधिक्य निवडून आले। सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे, आम्ही चोखपणाने योग्य पद्धतीने समर्पक पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू। आज पुन्हा एकदा सगळेजण कुटुंबाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी संबंध झालं। गजानन अधिकारीसारखा कार्यकर्ता आयुष्यभर शिवसेनेच्या सोबत राहिला। 4 वेळेला मी माणगाव विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो आणि गजानन अधिकारी कधी माझ्या सोबत येऊ शकले नाही। यावेळेला त्यांनी निर्णय मनापासूनचा घेतला आणि आज गजानन अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत, त्याचा सुद्धा आनंदाने उल्लेख करतो। आमचा समीर शेटके 6-7 वर्षापूर्वी काय काढण्याच्यामुळे बाजूला गेला, पुन्हा एकदा आपण सोबत येण्याचं काम करतो। याचा अर्थ असा की दादा तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली, विकसनशील नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्याच्या पाठीमागे आता आशीर्वाद रूपी ताकद देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात। मला स्नेहल तुझं कौतुक केलं पाहिजे। करोनासारख्या भयंकर कालावधीमध्ये आम्हाला त्या आजाराने ग्रासलं। दादा 22 जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो, प्रचंड पाऊस होता। तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडीपासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आला। मी सुतरवाडीला येईपर्यंत अनिकेत तर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला। आदितीसुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं
त्या दिवशी आबांचं दुर्दैवी निधन झालं. पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृक्षेत्र हरपलं असताना सुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिलीस. त्याचं तुझं कौतुक या सर्व जनसमुदायाच्या समोर या ठिकाणी करू शकतो. पितृक्षेत्र हरपलेलं असताना 24 तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल, पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये तीन मात्र शंका नसते. का राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण होत असतात, अशी चढ उतार येतात, अनेक गोष्टी घडत असतात ज्यावेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता असते. आधी तू फिरत आलीस, तू पण पोलादपूरला गेलीस, ते या संबंधात शहरामध्ये फिरत होती. मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता 7 वाजता महाडच्या बाजारपेठेमध्ये होतो. संबंध बाजारपेठ दादा, गाड्यांच्या वरची गाड्या, एका गाड्यांवरती 3-3 गाड्या, इतकं महामध्ये पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं. त्याच्यातून भयावह असा पूर महाडकरांनी त्यावेळेला अनुभवला. नंतर काय उपाययोजना केल्या गेल्या, त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली. सावित्री नदीचा काळ काढण्याच्यासाठी नेहमी पण उपलब्ध करून दिलात. एकनाथराव शिंदे सुद्धा त्या कालावधीमध्ये आले. उद्धवजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते. आपत्तीच्या कालावधीमध्ये एकनाथराव सुद्धा धावून आले. महाडकरांच्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या त्यावेळेला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा महाडचं जनजीवन उभं राहिलेलं पाहायला मिळतं. महाड हे स्वाभिमानी बाण्याचं असलेलं शहर आहे. महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिलं असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता. पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत किंवा आळ्यामध्ये फिरलं तर 4 वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना घातलं होतं असं जरासुद्धा आपल्याला अनुभवायला मिळू शकत नाही. इतक्या महाडकरांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते. अनेक प्रश्नाची उकल करायची आहे. पोलादपूरच्या परिसरामध्ये MIDC निर्माण करणं आवश्यक आहे. मगाशी स्नेहलने जे प्रश्न मांडले असतील त्या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा, तालुक्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा रस्ता आहे, त्या रस्त्याची जर का आखणी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भवितव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होतील. त्याला आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत. आता आबा नाहीत, आता जबाबदारी आमची आहे. आदिती इथे आहे, अनिकेत इथे आहे. दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वत्सल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू. अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहलला बोलवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला काय विचारताय, तुम्ही पण स्नेहलला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे. त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करू. बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सगळेजण आलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.